अलिया संसारा उठावे गकारा शरणदा बुदारा पांडुरंग देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केलासे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे तुका म्हणे कारे नाशिवतासाठी देवास अटी पाडितोसी देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे विठ्ठल विठ्ठल चरण सरोवर सांगणी लाभुदाभं जगननी तपानी मंडन मंडन तरुण तुलसीमाला कंधरा कंजनेत्रं सदैव लहरहास विठ्ठलं चिंतयामि हे पांडुरंगा कर प्रथम
धरार्थावतारं कलङ्कं कतेजो दिक्कमोदिवक्त्रं खलानीश्वरा समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालं चराचरी. मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सारे तीर्थ धाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शरण शरण हनुमंत तुम्हाला रामदूता, काय भक्तीच्या वाट मजल हे दुःख भजन मारुती नंदन. सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार. पवन सुत विनती बारंबार. मारुती देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची असणारी लाडकी रडीवार भक्त. नवीन ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं अशा असणारे छत्रपती शिवाजी राजे आणि राजांनाही उपदेश करणारे राजे. आमच्या हातामध्ये माय असणं हा आमचा परमार्थ आहे, परंतु तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे, असा उपदेश करणारे वैराग्य राग रसिक संत शिरोमणी जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबराय आणि यांचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल. अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आणि या अभंगामध्ये जगद्गुरु
सद्गुरु तुकोबराय सांगतात की जरी तुमचा या संसारामध्ये जन्म झाला असला, जरी या दुःखरूपी संसारामध्ये तुम्ही जन्माला आले असाल, तरी आता सावध व्हा आणि त्या उदार असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. शरण जायला सांगतात भगवंताला. काय शरण जायला सांगतात? कारण की ज्या देहाने आपण शरण जाणार आहोत तो असणारा देह आपल्या मालकी हक्काचा नाहीये. या देहाचा मालक हा काय आणि तो काय आपल्यावरती टपून बसलाय, तू कधी जड पडेल सांगता येईल? या देहाचा मालक हा काय? आणि बघा जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण एवढं दंदन करत असतो, एवढी दंदन करतो. कशा करता करतो पुरुष वर्ग? कशा करता? पैसा करता करतो, धना करता करतो, बरोबर ना? परंतु हे धन जे आहे ते धन देखील काय रूपी कुबेराचं आहे. देणाराही तो भगवंत आहे, घेणाराही तो देव आहे. येथे माणसाचं काहीही नाहीये. मनुष्य जीव फक्त निमित्त मात्र या ठिकाणी जन्माला आला आणि सर्व माझं, हे माझं, ते माझं, सर्वच माझं या खोट्या अभिमानामुळे संपूर्ण जीवन व्यर्थ गेला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. महिला मंडळ पुरुष वर्ग मला सांगा, अभंगाचा सरळ भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तने समजल्यासारखंच आहे, बरोबर आहे का? महिला मंडळ बरोबर आहे का? एकतर हो म्हणा नाहीतर नाही म्हणा. बोलता येते ना तुम्हाला? बोलता येतं का? माझा आवाज येतोय का तुम्हाला? बोलता येतं का? मग मला सांगा, अभंगाचा सरळ भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तने समजल्यासारखंच आहे, बरोबर आहे का? चुके बरोबर आहे का नाही एवढं सांगा फक्त. बोलता येत नाही का तुम्हाला? पुरुष वर्ग तुम्ही सांगा, अभंगाचा सरळ भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तने समजल्यासारखंच आहे, बरोबर आहे का? हो ना? हा, मग आता तुम्ही सर्वजण झोपी गेले तरी काय हरकत नाही, जाताना उठून देईल तुम्हाला, बरोबर का? जमन का? कुणी झोपायचं नाही, आपलं चिंतन आणखी बाकी आहे. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय, हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य या ठिकाणी आहे की कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसहा परिहार देणार. तर परात्पर परमेश्वर परम राजा परम रसिक भक्त वांचल कल्पतरू भक्त वांचल दीनबंधू आणि भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला हा कीर्तनाचा कार्यक्रम, ज्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो. कैलासवासी देवबाई मारुती उघडे यांचं प्रथम पुण्यस्मरण, बरोबर ना? यांचं प्रथम वर्ष श्राद्ध, या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र जमलो. खरं तर मला सांगा, आज आपल्या आजींना जाऊन आपल्यातून किती दिवस पूर्ण झाले? किती? 1 वर्ष त्यांना आज आपल्यातून जाऊन झालं. परंतु 1 वर्षापूर्वी या उघडे परिवारावरती अगदी दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु प्रत्येकाचा जन्म झालेला आहे आणि प्रत्येकाला मरायचं आहे आणि जो मरायचा आहे तोच या ठिकाणी जन्माला आलेला आहे. प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे आणि यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. ज्याप्रमाणे माऊली ज्ञानोबराय सांगतात, उपजेते नाशे नाशिरेते पुनरुत्पत्ती दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे जन्म मरणाचं राड गाडल्यासारखं जे आहे ना चक्र, ते चालूच असणार आहे. यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही. मरत ते शरीर, आत्मा कधी माणसाचा मरत, माणसाचं शरीर मरतं. अगदी ज्याप्रमाणे पहिले कपडे खराब झाल्याच्या नंतर आपण ते फेकून देतो, दुसरे कपडे नवीन धारण करतो, अंगामध्ये घालतो, अगदी तसंच आहे. आत्मा हा कधी मरत नाही. आत्मा फक्त शरीर चेंज करत असतो. शरीर जाईल जाईल याची काळ मागाईल, याची काळ मागाईल, याची काळ मागाईल. शरीर. आतापर्यंत आपण कधी असं ऐकलंय का की कुठलं आत्मा मरण पावला? आत्मा हा कधीच मरत नाही. कुठलं शस्त्र आत्म्याला कापू शकत नाही, कुठलं पाणी आत्म्याला बुडू शकत नाही, कुठली अग्नी
शरीर आत्मा हा माणसाचा कधी मरत नाही आणि हे जे जन्म मरणाचं राडगाडं चक्र चालू आहे ते चालूच राहणार आहे. यामध्ये आपण कोणीही हस्तक्षेप करू शकत नाहीये. म्हणून या संतयुक्तीप्रमाणे प्रत्येकाचा जन्म झालाय, प्रत्येकाला जायचंय आणि त्याचप्रमाणे आज आपल्यातून गेलेल्या आजी त्यांना आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्याच या उघडे परिवारावरती अगदी दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार देखील आहे. श्री शंकर मारुती उघडे मुलगा, शिवाजी मारुती उघडे मुलगा, सुनीता विठ्ठल सरदे मुलगी, सखुबाई महादेव माने मुलगी, बानुबाई शिवाजी कोकळे मुलगी, कारभारी नाना उघडे पुतण्या, सर्व हा त्यांचा परिवार आहे आणि या परिवारावरती अगदी दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु या दुःखामधून सावरण्याची शक्ती बुद्धी माऊली ज्ञानोबा त्यांना देऊ अशी या ठिकाणी प्रार्थना करते. कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल वर्षश्राद्ध निमित्त आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो. परंतु वर्षश्राद्ध 10वा पुण्यतिथी हे सर्व विधी जे आहे हे नेमकं का केले जातात माहितीये का कुणाला? आता मी जर तुम्हाला विचारलं वर्षश्राद्ध नेमकं का करतात, तुम्ही काही सांगताल मला? काही आमच्या गावातले लोक करतात म्हणून आम्ही वर्षश्राद्ध करतो, आमच्या गल्लीतले लोक करतात म्हणून आम्ही वर्षश्राद्ध करतो, आमचे नातेवाईक वर्षश्राद्ध करतात म्हणून आम्ही वर्षश्राद्ध करतो. परंतु वर्षश्राद्ध हे नेमकं का केलं जातं उदाहरण सांगून जाईल बघा. 5 पांडवांचे वडील पंडुराजा इहलोक सोडून परलोकामध्ये गेले आणि परलोकामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना स्वर्गाची प्राप्ती देखील झाली. सर्व सुख सुविधा त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होत्या. परंतु रोज सकाळी उठल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन घडण्याऐवजी भगवंताचं दर्शन घडण्याऐवजी नरकाचं दर्शन घडायचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे. काय करावं? पंडुराजा उदास राहायचे, विचार करायचे आणि एक दिवस 3ही लोकांमध्ये भ्रमण करणारे नारद महर्षी पंडुराजांकडे आले. पंडुराजांचा सुकलेला चेहरा बघितला. महिला मंडळ पुरुष वर्ग लक्ष इकडे द्या. आपलं कीर्तन इकडे चालू आहे. नातेवाईक येणारच आहेत, बसणारच आहेत, परंतु कीर्तन इकडे चालू आहे आपलं. एक दिवस 3ही लोकांमध्ये भ्रमण करणारे नारद महर्षी मृत्यू लोकांमध्ये आले. पंडुराजांकडे गेले. पंडुराजांचा सुकलेला चेहरा बघितला. पंडुराजांना म्हटले, काय झालं पंडुराजा? झालेली हकीकत पंडुराजांनी नारद महर्षींना सांगितली. नारद महर्षी खाली मृत्यू लोकांमध्ये आले आणि खाली मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर ज्येष्ठ पांडव धर्मराजाची भेट घेतली आणि धर्मराजाला सांगितलं, धर्मा तुमचे वडील आहेत पंडुराजा, एवढे पुण्यवान आहेत, एवढे पुण्यवान आहेत, त्यांच्या पुण्याने त्यांना स्वर्गाची प्राप्ती देखील झाली, सर्व सुख सुविधा त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. परंतु कारण एवढं आहे, रोज सकाळी उठल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन घडण्याऐवजी नरकाचं दर्शन घडते. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. धर्मराजा नारद महर्षींना विचारतात, यासाठी काय करावं लागेल? त्यावेळेस नारद महर्षी सांगतात, ज्या तिथीला, ज्या वाराला, ज्या दिवशी पंडुराजाने इहलोक सोडून परलोकाचा रस्ता धरला, त्या तिथीला, त्या वाराला, त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिंडदान, अन्नदान, द्रव्यदान, ज्ञानदान, वस्त्रदान केलं. पंडुराजांनी प्रीत्यर्थ पाठवलं तर नक्कीच त्याची फलश्रुती पंडुराजांना त्या ठिकाणी प्राप्त होईल. ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी 5 पांडवांनी खूप मोठा यत्न केला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान, द्रव्यदान, ज्ञानदान, वस्त्रदान, पिंडदान केलं आणि पंडुराजांनी प्रीत्यर्थ पाठवलं, संकल्प सोडला. घडलं काय? पंडुराजांचं नरकाचं दर्शन चुकलं आणि भगवंताचं दर्शन त्यांना घडलं. सांगायचं एकच, म्हणून आपल्या आईवडिलांचे आपल्यावरती अगणित उपकार असतात आणि त्या उपकारामधून उत्तीर्ण होण्याकरिता माझे झाले गयावर जग, माझे झाले गयावर जग, माझे झाले गयावर जग, माझे झाले गयावर जग. तुझले पितरा जरुले, तुझले पितरा जरुले,
श्राद्ध का केलं जातं? आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती अनेक उपकार असतात, अगणित उपकार असतात आणि त्या उपकारामधून उत्तीर्ण होण्याकरता त्यांचा पुण्याचा साठा हा भरभक्कम राहावा, त्यांचं असणारं पाप त्यांना कुठे आडवं येऊ नये म्हणून केलं जातं हे वर्ष श्राद्ध. विठ्ठला आणि त्याचप्रमाणे आजही आपण या ठिकाणी कीर्तनामध्ये बसलो. या ठिकाणी माझ्या बोलण्यातून, वादनातून, गायनातून, तुमच्या श्रवण भक्तीतून, यज्ञयागादी कर्मामधून जे काही पुण्य एकत्रित येणार आहे ते आपण आजींच्या नावे पाठवणार आहोत आणि सर्वांनी भगवंताच्या चरणी अशी प्रार्थना करायची, देवा आत्ताची गती आजीला तू दिली, याच्यापेक्षा उच्च असणारी भगवंत त्यांना तू दे, अशी प्रार्थना या ठिकाणी करते. कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठला आपल्या कीर्तनाला या ठिकाणी सुरुवात झाली, परंतु पहिली विनंती, महिला मंडळ थोडंसं पुढंच येऊन बसा. पुढं सर का महिला मंडळ, पुरुष वर्ग सारखं तुम्ही पुढंच या, पुढं या, या पुढं. महिला मंडळ तुम्ही पण पुढे या. आपल्या कीर्तनाला या ठिकाणी सुरुवात झाली. मला सांगा, माझा आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय का? कान करू नका, तुमचाच आवाज मला येतो. माझा आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय का? येतोय का आवाज सर्वांना? येत असेल तर हात वर करा. येतोय का? माझी भाषा समजते ना सर्वांना? मी काही लिहिलं आमची नाही, परंतु कसं असतं, कीर्तनाच्या अगोदरच विचारलेलं बरं असतं, कारण की बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर लोक कीर्तन संपल्यावर माझ्याकडे येतात. मला म्हणतात, ताई कीर्तन फार सुंदर केलं, पण तुम्ही काय म्हणत होते हे आम्हाला कळत, म्हणून विचारलं. आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय? मग ज्या ज्या वेळेस मी कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन घेईल त्या वेळेस सर्वांनी तोंडाने टाळी वाजवायची आणि हाताने नामस्मरण करायचं. चालेल का? हो म्हणताय भूषण, तोंडाने टाळी वाजते का तुमच्या इकडं? विठ्ठला विठ्ठला असं या ठिकाणी आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली. परंतु कीर्तनासाठी अभंग आपण ज्यांचा निवडला, आवाज लयच घुमतोय, थोडासा मोठा करा म्हणून, खालच्यांना काही समजत नसेल. अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरे सांगतात की जरी तुमचा आमचा या दुःखरूपी संसारामध्ये जन्म झाला असला तरी आता सावध व्हा आणि त्या उदार असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. भगवंताला शरण जायला सांगतात का? कारण की ज्या देहाने शरण जाणार आहोत तो नरदेह आपल्या मालकी हक्काचा नाहीये. म्हणूनच तुकोबराय सांगतात की जरी या संसारामध्ये तुमचा आमचा जन्म झाला असला, या दुःखरूपी संसारामध्ये जन्माला आलोय ना, तरी आता सावध व्हा आणि पांडुरंग परमात्म्याला शरण जा. का? कारण की ज्या संसारामध्ये जन्माला आलो तो संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही, कुठे दुःख रूप आहे, ज्याचं मुळच दुःख रूप आहे. तो संसार कितीही सुखरूप करण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग होणार आहे का? नाही. संसार दुःख मुळा चहूकडे विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तमार काम क्रोध लोभ शोणे, काही लागले होणार कवनामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्माण संसार संपूर्ण चहूकडे. ज्या संसाराचं मुळच दुःख रूप आहे तो संसार कितीही सुखरूप करण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग होणार आहे का? नाही. म्हणून तुकोबराय सांगतात. आता तुम्ही म्हणाल, ताई तुम्ही सांगताय संसार दुःखच आहे, मग आम्ही काही सोडून द्या बघा. मी असं म्हणत नाही, संसार तुम्ही सोडून द्या. आमच्या संत महात्म्यांनी संसार केला, परंतु कसा केला? सुख पाहता जवा पाडे. संत महात्म्यांनी संसार केला, परंतु कसा केला संसार? संसारी असावे, आसोनी नसावे आणि भजन करारे वेळोवेळा. आसोनी संसारीची विवेक करी वेदशास्त्र उभारी वाह्य सदा. संत महात्म्यांनी संसार केला, परंतु संसारामध्ये राहून परमार्थ देखील त्यांनी केला. म्हणून हा संसार दुःखरूप आहे. संसारामध्ये सुख नाही असं मी म्हणत नाही, संसारामध्ये सुख आहे, परंतु सुख पाहता
पर्वता एवढे संसारामध्ये सुख आहे, परंतु जवसा एवढं सुख आणि पर्वता एवढं दुःख या संसारामध्ये आहे. संसारामध्ये सुख नाही असं मी म्हणत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, जरी या दुःखरूपी संसारामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो असाल तरी आता सावध व्हा आणि त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. आता शरण जाणे म्हणजे काय करायचं? शरण जाणे म्हणजे भगवंताची भक्ती करणं, भगवंताचं नामचिंतन करणं, भगवंताचं नामस्मरण करणं. कारण की भगवंताची भक्ती आपणही करतो, भगवंताची भक्ती सर्वजण करतात. परंतु आपली भक्ती कशी आहे? वार बदलला की देव बदलतो आपल्याकडे. सोमवार आला की कोणाची भक्ती करतो आपण? हे बोल्या शंकरा आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे बोल्या शंकरा. सोमवार गेला की भगवान शंकर गेले. आला मंगळवार. मंगळवारी कोणाची भक्ती करतो आपण? देवीची भक्ती करतो. मंगळवारी भक्ताद्वारी देव देव तुझा हात केला, भक्त भोळ्या घालून मान सुखात ठेवून आला. कसं? मंगळवार गेला की देवी गेली. कुणाला? बुधवार. बुधवारी कुणाची भक्ती करतो आपण? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बुधवार गेला की विठ्ठल गेला. आला गुरुवार. गुरुवारी कोणाची भक्ती करतो आपण? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुवार गेला की दिगंबर हे गेले. आला शुक्रवार. शुक्रवारी कोणाची भक्ती करतो आपण? देवीची भक्ती करतो. अनादि निर्गुणा प्रगटली भवानी, मोहमहिषासुरमर्दना लागोनी. विविध तापाची करावया झाडानी, आईचा जोगवा जोगवा मागिना, आईचा जोगवा जोगवा मागिना. शुक्रवार गेला की पुन्हा देवी गेली. आला शनिवार. शनिवारी कुणाची भक्ती करतो आपण? शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. काय भक्ती तकावा, काय भक्ती तकावा, काय भक्ती तकावा. शनिवारी कुणाची भक्ती करतो आपण? हनुमंताची भक्ती करतो. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. शनिवार गेले की पुन्हा हनुमंतराय गेले. आला रविवार. रविवारी कुणाची भक्ती करतो महिला मंडळ आपण? वारी हो वारी माझ्या मल्हारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. रविवार आला की कुणाची भक्ती करतो आपण? खंडोबाची भक्ती करतो. खंडोबाची कारभारी ना झाली ना, अशी आपली भक्ती. पुन्हा रविवार गेला की खंडोबा गेला. पुन्हा सोमवार महादेवापासून सुरू खंडोबावर शेवट, अशी आपली भक्ती आहे. परंतु भक्तीच करायची आहे ना एक निष्ठेने, एक तत्वाने करा. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम.
ना एक निश्चयाने करा, एका देवाला आपलंसं करून घ्या. भगवंत तुम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय सांगतात त्या भगवंताची भक्ती करा, त्या भगवंताला शरण जा. का? कारण की आपण दुःख रूपी संसारामध्ये जन्माला आलो. म्हणून जरी या संसारामध्ये तुमचा आमचा जन्म झाला असला तरी आता सावध व्हा आणि त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. अभंगाचं प्रथम चरण. आनंद संसार उठावे धिकारा, आणि संसार उठावे धिकारा. देहाने आपण शरण जाणार आहोत, तो असणारा देव आपल्या मालकी हक्काचा नाही. तो असणारा देव कसा आहे, नासकाय कुचकाय एक ना एक दिवस जाणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. तो देह नासकाय कुचकाय एक ना एक दिवस जाणार आहे आणि तो आपण कितीही जपून ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाहीये. बघा, मरण किती चुकवायचा प्रयत्न करा, मरण हा निसर्ग आहे, तो नियतीचा धर्म आहे. तो कितीही चुकवायचा प्रयत्न केला तरी उपयोग होत नाही. बघा, एक उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. असंच एका गल्लीमध्ये 4 ते 5 लेकरं खेळत होते. यमदेव खाली मृत्यू लोकांमध्ये आले आणि खाली आल्याच्या नंतर त्यातील एका मुलाला आवाज दिला. तो मुलगा यमदेवांकडे गेला. त्याने बघितलं हे यमदेव दिसताय. यमदेवांना बघितलं, त्याला लगेच कळालं की बाबा आता यमदेवांनी आपल्याला बोलवलं म्हटल्यावर आपला नंबर हा निश्चित आहे. आता काय करावं, परंतु तो मुलगा पण फार हुशार होता. काय करावं त्याने यमदेवांना विचारलं, दूध घेणार का, चहा घेणार का, कॉफी घेणार. यमदेव म्हटले, अजय बाई की मला काहीच नको, मी तुला न्यायला आलोय, तू नाही म्हणे काहीतरी घ्यावंच लागेल. आता यमदेव म्हटले, तुझा जरा जास्तच आग्रह आहे ना, तर मी दूध घे. आता लहान मुलं ही फार विचित्र असतात महाराज. माणसाने चांगल्याच्या नादी लागो पण लहान लेकराच्या कधीच नादी लागू नये. आता त्याने काय केलं, दूध आणण्याकरता डेअरीमध्ये गेला. तसं टर्न मारून मेडिकलमध्ये गेला. झोपेच्या गोळी घेऊन आला. यमदेवांना त्या दुधामध्ये टाकलं आणि यमदेवांना प्यायला दिलं. तर यमदेव ते दूध पिले. दूध पिल्याच्या नंतर यमदेव 2 दिवस गाढ झोपी गेले. 2 दिवस झोपी गेले. यमदेव झोपले तोपर्यंत त्याने काय करावं, उशाची लिस्ट घेतली. बघितलं तर काय, 1 नंबरला आपलंच नाव. त्याने नाव कुठलं सगळ्यात खालून लिहिलं, सगळ्यात शेवटला लिहिलं. यमदेव 2 दिवसानंतर उठले आणि 2 दिवसानंतर यमदेव उठल्याच्या नंतर त्या मुलाला म्हणतात, अरे बाळा, मृत्यू लोकांमध्ये एवढी सेवा आमची कोणच करत नाही. मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. पिण्यासाठी दूध दिलं, झोपण्यासाठी जागा दिली, तुझ्यावरती प्रसन्न आहे मी. जाऊ दे, 1 नंबरला तुझंच नाव होतं, परंतु जाऊ दे, आता खालून सुरुवात करतो. मला सांगा काय केलं होतं त्याने? मरण चुकवायचा प्रयत्न केला. चुकलं का मरण? महिला मंडळ काय केलं होतं त्याने? काय केलं होतं? आपल्याला मिळच नाही काय चाललंय इकडे ते. विठाला विठाला मरण चुकवायचा प्रयत्न केला त्या मुलाने, परंतु चुकलं का मरण? नाही, मरण
शकत नाही. मरण हा निसर्ग आहे, तो नियतीचा धर्म आहे. कितीही चुकवायचा प्रयत्न केला तरी उपयोग होत नाही. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपले 3 सोहळे होत असतात. प्रथमतः पहिला सोहळा आहे जन्म सोहळा. आपण जन्माला आल्याच्या नंतर आपले आई वडील आनंद साजरा करतात. हा झाला जीवनातला पहिला सोहळा. 2 नंबरचा सोहळा विवाह सोहळा आणि 3 नंबरचा सोहळा मृत्यूचा सोहळा. आता यामध्ये आपल्याला एक सोहळा चुकवता येतो, पण 2 सोहळे चुकवता येत नाही. जन्माला आल्याच्या नंतर आई वडील आनंद साजरा करतात. हा झाला जीवनातला पहिला सोहळा. 2 नंबरचा सोहळा विवाह सोहळा. आता हा जीवनातला चुकू शकतो, कारण की एखाद्या मुलाने मुलीने जर ठरवलं लग्न करायचं नाही तर जीवनातला दुसरा सोहळा चुकू शकतो. परंतु आता आजकाल मुली भेटत नाही, त्याच्यामुळे बऱ्याच मुलांवरती हा सोहळा चुकवण्याची वेळही आली. परंतु एखाद्याने ठरवलंच लग्न करायचं नाही, जीवनातला दुसरा सोहळा चुकू शकतो. परंतु ज्याच्या जीवनामध्ये 1 नंबरचा सोहळा झाला, त्याच्या जीवनामध्ये शेवटचा सोहळा निश्चित आहे, म्हणजे मृत्यूचा सोहळा निश्चित आहे. तो अटळ आहे, तो कितीही चुकवायचा प्रयत्न केला तरी उपयोग होत नाही, कारण की मरण हा निसर्ग आहे, तो नियतीचा धर्म आहे. कारण की भगवंताच्या बापालाही मरण चुकलेला. आपण कोणत्या झाडाचा पाला आहे? येथे उर नाही आले अवतार, येते पामर जीव किती, येते पामर जीव किती, येते पामर जीव किती, येते पामर जीव किती. एक नाही उर आले अवतार, येते पामर जीव किती. येत नाही उर, कोणीच या ठिकाणी थांबण्यासाठी आलं नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे, परंतु कोण कधी जाईल हे आपण सांगू शकत नाही. कारण की ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशीची तारीख आपण आपली आई आपली कुठेतरी नोट करून ठेवते, बरोबर ना? ज्या दिवशी आपण जन्माला आलो जन्माची तारीख आपली आई नोट करून ठेवते, परंतु त्याच दिवशी मरणाचीही तारीख ठरलेली असते. अगदी ज्याप्रमाणे एखाद्या कंपनीने एखादं नवीन प्रॉडक्ट तयार केलं, ज्यावेळेस ते तयार झालं त्याच वेळेस त्याच्यावरती एक्सपायर डेट ही लिहिलेली असते. अगदी तसंच या माणसाचं देखील आहे. आपण देखील ज्या दिवशी जन्माला आलो त्याच दिवशी आपल्या कपाळावर मृत्यू हा लिहिलेला आहे, फक्त ती तारीख आपल्याला माहीत नाही. मग कोण कधी जाईल हे आपण सांगू शकत नाही. तो काय आपल्यावरती टपून बसलाय, कधी झडप घालील हेही सांगू शकत नाही. कारण की क्षणभंगूर नाही भरोसा, क्षणभर देखील भरोसा नाही. तुमचाही नाही माझाही नाही. मला सांगा, कीर्तन संपेपर्यंत मी या ठिकाणी राहील की नाही? भरोसा आहे का? क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है, क्या भरोसा है, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। जीवनामध्ये आल्याच्या नंतर कुणाचाही भरोसा नाही, तुमचाही नाही, माझाही नाही. मला सांगा, कीर्तन संपेपर्यंत मी या ठिकाणी राहील की नाही? भरोसा आहे का? आहे का? पुरुष वर्ग आहे का? नाही आहे? नाही नाही एवढे लवकर नाही जाणार मी, पण तुमचंच बरोबर आहे. तुमचाही भरोसा नाही, माझाही नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. तुमचाही भरोसा नाही, माझाही नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे
मेरा तुला गोडी अभंगाची बघून घे सावरी मुडते आता पांडुरंगाची. कधी लागे मेरा तुला गोडी अभंगाची. लागे गोडी अभंगाची. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या भगवंताच्या अभंगाची गोडी आपल्याला लागली पाहिजे. कारण की मरायचं तर सर्वांनाच आहे. प्रत्येक जण या ठिकाणी मरायला आलाय. कोणालाही थांबायचं प्रत्येकालाच जायचंय. परंतु फक्त ठरलेली काळ आणि वेळ वेगवेगळी, नाही तर प्रत्येकाला जायचंच आहे. कोणीच थांबण्यासाठी आलं नाही. प्रत्येक जण एक ना एक दिवस जाणार आहे. परंतु प्रत्येकालाच मरायचं आहे. परंतु माणसाने असं काहीतरी करून मरावं. माणसाची चांगली कीर्ती पाठीमागं नाही राहिली तरी चालेल, परंतु वाईट कीर्ती पाठीमागं राहणार नाही असं जीवन माणसाने जगावं. उत्तमाची कीर्ती उरेल मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे गेले दिगंबर ईश्वर विभूती राही नित्य कीर्ती जगा माझी तुका म्हणे एक मरणीची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. असं काहीतरी जीवन माणसाने जगावं. चांगली कीर्ती पाठीमागं राहिली पाहिजे. चांगली कीर्ती पाठीमागं राहते कुणाची राहते? जो या देशाची सेवा करतो त्याची कीर्ती पाठीमागं राहते. जो भगवंताचं नामस्मरण करतो, भगवंताची भक्ती करतो त्याची कीर्ती पाठीमागं राहते. आणि जो या देशाची सेवा करतो त्याची कीर्ती पाठीमागं राहते. आता चालू असलेला प्रकार सर्वांना माहीतच आहे. परंतु बघा, आपल्याच भारतातल्या 2 मुली पाकिस्तानमध्ये गेल्या आणि 23 मिनिटात 9 लष्कर अड्डे फोडून भारतात परत आल्या. ही शोकांतिका आहे महाराज. जो देशाची सेवा करतो आणि अशांची कीर्ती महाराज नक्कीच त्या ठिकाणी पाठीमागं राहत असते. त्यांची कीर्ती जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या ठिकाणी पाठीमागं राहील. ज्यांनी देशाची सेवा करून गेली त्यांची कीर्ती पाठीमागं राहिली. कुणाची कीर्ती पाठीमागं राहिली? भगतसिंग राजगुरू. बघा, भगतसिंग वयाच्या 19व्या वर्षी भगतसिंगांना बघण्याकरता पाहुणे येणार होते. भगतसिंगाच्या आईनं भगतसिंगाच्या हातामध्ये 100 रुपयाची नोट दिली. एक पिशवी दिली. सांगितलं, बाळा भगत जा आणि दुकानामधून किराणा घेऊन ये. भगतसिंग गेले. परंतु जात असताना मनात विचार आला, अरे आज मला बघण्याकरता पाहुणे येणार. पाहुणे मला बघण्याकरता येणार. मी किराणा घेऊन घरी जाणार. माझी आई सुंदर स्वयंपाक बनवेल, पाहुणे जेवण करतील, मला पसंत करतील. मग माझं लग्न एका मुलीशी होईल आणि माझं एका मुलीशी लग्न झाल्याच्या नंतर मला एका बाईचं ऐकावं लागेल. परंतु मला या बाईचं न ऐकता भारत आईचं ऐकायचंय. विचार केला भगतसिंगांनी. हातातली पिशवी त्याच ठिकाणी खाली टाकून दिली. 100 रुपयाची नोट आपल्या खिशात घातली आणि चंद्रशेखर आझादांच्या क्रांती मोहिमेमध्ये सामील झाले. त्या ठिकाणी कार्य करत असताना त्यांच्याकडून एक चूक घडली. चुकून बॉम्ब पडला. लाहोरच्या जेलमध्ये त्यांना अटक करण्यात आली. ते जेल आता आपल्या भारतामध्ये नाहीये, पाकिस्तानमध्ये आहे. त्या जेलमध्ये त्यांना अटक करण्यात आली. फाशीची शिक्षा सुनावली गेली. 2 दिवसामध्ये फाशीची शिक्षा होणार आहे. परंतु
परंतु भगतसिंगांच्या चेहऱ्यावरती मरणाची भीती नव्हती. फाशी देण्याचा दिवस उजडला. पुन्हा भगतसिंग सकाळी लवकर उठले आणि आपलं दररोजचं कार्य जे चालू आहे ते कार्य चालूच होतं. दररोजचं जे कार्य चालू आहे, दंड बैठका काढण्याचं, व्यायाम करण्याचं, रोज सकाळी उठायचे, दंड बैठका काढायचे आणि ज्या दिवशी फाशी होणार आहे त्या दिवशी सुद्धा भगतसिंग सकाळी लवकर उठले. दंड बैठका काढण्याचं कार्य चालू होतं. मरणाची भीती चेहऱ्यावरती दिसत नव्हती. जेलर काकांना आश्चर्य वाटलं. जेलर काका भगतसिंगाकडे आले आणि भगतसिंगाकडे आल्याच्या नंतर भगतसिंगांना म्हणतात, भगत, अरे बाळा भगत, 2 तासामध्ये तुला फाशीची शिक्षा होणार आहे. 2 तासामध्ये या जगाचा निरोप तू घेणार आहे. 2 तासामध्ये तू नाहीसा होणार आहे. परंतु मरणाची भीती तुझ्या चेहऱ्यावरती दिसत नाही. तुझं रोजचं जे कार्य आहे दंड बैठका काढण्याचं, तू तरीही दंड बैठका काढतोय. तेव्हा भगतसिंगांनी त्या जेलर काकांना दिलेलं उत्तर अभ्यासण्याजोगं महाराज. भगतसिंग तेव्हा जेलर काकांना सांगतात, काका, अहो मी लहान होतो. माझी आई मला सांगायची, जा शेजारच्या बागेतून फुलं घेऊन ये देवपूजा करण्यासाठी. चांगली फुलं, सुकलेली फुलं मला कळत नव्हती. सगळी फुलं घेऊन यायचो, आईकडे द्यायचो. परंतु आईने सुकलेली फुलं कधीच देवाला वाहिली नाही. चांगली जी फुलं आहेत आई देवाला व्हायची आणि जी सुकलेली फुलं आहेत ती माझ्याकडे द्यायची. मला सांगायची, जा शेजारच्या उकिरड्यावरती टाकून ये. काका, त्यावेळेस मी माझ्या आईला विचारलं, आई, तू चांगली फुलं देवाला वाहते आणि सुकलेली फुलं फेकून का देते? त्यावेळेस माझ्या आईने याचं उत्तर मला दिलं नाही. माझ्या आईने मला सांगितलं, बाळा, याच प्रश्नाचं उत्तर तुला तू मोठं झाल्याच्या नंतर कळेल. काका, आज मी खऱ्या अर्थानं मोठा झालो आणि आज या ठिकाणी मला कळतंय की सुकलेल्या फुलाचा स्वीकार भगवंत करत नाही. सुकलेल्या फुलाला भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळत नाही. सुकलेल्या फुलाचा स्वीकार भगवंत करत नाही. मग आज तर मी या भारत मातेच्या समर्पणासाठी चाललो आणि मी जर अशा सुकलेल्या चेहऱ्याने गेलो तर माझी भारत माता माझा स्वीकार करणार नाही. एवढंच कारण आहे मी दंड बैठका काढण्याचं. महाराज भगतसिंग आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांची कीर्ती आजही या ठिकाणी अजर आहे, अमर आहे. गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, राहिरात कीर्ती जगमाजी, जगमाजी, राहिरात कीर्ती जगमाजी. म्हणून तुकोबाराय देखील सांगतात, जरी या संसारामध्ये आपण जन्माला आलो असलो तरी आता सावध व्हा आणि त्या उदार असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. का? कारण की ज्या देहाने शरण जाणार आहोत तो असणारा देह आपल्या मालकी हक्काचा नाही. तो असणारा देह, या देहाचा मालक हा काय, तू टपून बसले कधी जडवाली सांगता येत नाही. म्हणून देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. या देहाचा मालक हा काळ आहे आणि धन काळरूपी कुबेराचं आहे. माणसाचं या ठिकाणी काही नाही. असो वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण या ठिकाणी वारकरी भजन घेऊ. सर्वांनी आपले दोन्ही हात वरती घ्या. महिला पुरुष सर्वांनी हात वरती घ्या. विठोबा रखुमाई,
उभे राहायचे तेथे मनुष्याचे काय आहे. भीता देव भीता नेता नेव भीता तेथी याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन उभे राहायचे तेथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन उभे राहायचे तेथे मनुष्याचे काय आहे. तुका म्हणे कारण श्रीमंतासाठी देवा सवे अटीपाडी तोसी. देह हे काळाचे धन उभे राहायचे तेथे मनुष्याचे काय आहे. विठ्ठल विठ्ठल. असं कीर्तनाची नियोजित वेळ या ठिकाणी संपलेली आहे. परंतु कीर्तन चालू झालं होतं 11ला आणि आता 12:15 वाजले. एकच तास झाला कीर्तनाला. परंतु असं या ठिकाणी तरीही वेळ संपलेली आहे. पावसाचं वातावरण झालंय. बरं असू द्या, काही नाही. कीर्तनाची वेळ आपली संपलेली आहे आणि आज माझ्या कीर्तनातून जरी काही चुकीचे शब्द गेले असतील तरी तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. ज्यांना 3 मुली असतील त्यांनी 4थी मुलगी समजून माफ करा. ज्यांना 2 असतील त्यांनी 3री मुलगी समजून माफ करा. आणि ज्यांना 1 आहे त्यांनी 2री समजून माफ करा. आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी सर्व इस्टेट प्रॉपर्टी माझी माफ करा. जमन का? जमन का? जमन का? जमन? कुणाला मुली नाही मुली तुम्हाला आहे का? तुम्हाला आहे ना? मग तुम्हाला आहे म्हणून तुम्ही म्हणताय परंतु असं या ठिकाणी जे काही चुकीचे शब्द गेले असतील तुम्ही तुमची इस्टेट मला देणार नाही, मी घेणार नाही. परंतु जे काही चुकीचे शब्द गेले असतील ते तुमची मुलगी म्हणून मला या ठिकाणी माफ करा. कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम त्यांनी केलं होतं. असे असणारे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण सत्यजित महाराज पांचाळ अतिशय सुंदर मृदुंग वाजवून त्यांनी या ठिकाणी साथ केली. अंतकरणापासून त्यांच्या या ठिकाणी आभार मानते. तसेच गायनाचार्य हरिभक्तपरायण दिंडी महाराज असतील, तसेच सर्व मंडळी असतील. माझी मैत्रीण या ठिकाणी आपल्या गावाचं भूषण, आपल्या गावाचं वैभव, आपल्या गावाचं भूषण हरिभक्तपरायण वैष्णवताई वाघमोडे आपल्याच गावातले आहे. सुंदर असं गायनही करते, कीर्तनही करते आणि आजही या ठिकाणी उपस्थित आहे. अंतकरणापासून तिचे या ठिकाणी आभार मानते. हार्मोनियम मदत काका आहेत त्यांचे या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. व तसेच विनेकरी बाबा असतील त्यांचे या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. खरं तर सांगायचं झालं माझा आवाज एवढा मोठा नाही, परंतु माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. माईक सिस्टीमवाले दादा टाळी वाजवत त्यांच्या करता अतिशय सुंदर सिस्टीम त्यांनी लावली. खरं तर सिस्टीम लावण्याचं सोपं आहे, परंतु साऊंड सिस्टीम ही सभा मंडपमध्ये लावायचं सोपं आहे. बरोबर, सगळ्यांचे बोलणे त्या सिस्टीमवाल्याला खावं लागतं. परंतु एवढी सुंदर सिस्टीम त्यांनी लावली ना आणि ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांची सिस्टीम आहे असं मला कळलं आणि अतिशय सुंदर त्यांची सिस्टीम आहे. एवढी सुंदर सिस्टीम त्यांनी लावली. त्यांच्या एका सिस्टीमच्या 2 हो, 2च्या 3 हो, 3च्या 4 हो. त्यांच्या सिस्टीममध्ये कुठल्याच प्रकारचा अडथळा येऊ नये अशी माऊली ज्ञानाबाईंच्या चरणी प्रार्थना करते आणि त्यांच्या या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. तसेच या ठिकाणी यूट्यूब चॅनलही आहे. काय नाव आहे? वैष्णव कीर्तन. वैष्णव कीर्तन. वैष्णव कीर्तन सेवा नाही फक्त वैष्णव कीर्तन. फक्त वैष्णव कीर्तन. वैष्णव कीर्तन यूट्यूब चॅनलही या ठिकाणी आहे. आजचं जे झालेलं कीर्तन आहे तुम्हाला घरी गेल्याच्यानंतर जर ऐकावंच वाटलं तर घरी गेल्याच्यानंतर तुम्ही यूट्यूबला वैष्णव कीर्तन असं जर सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कीर्तन ऐकायला भेटेल. सर्वांनी आवडीने कीर्तन पहा, लाईक करा, शेअर करा आणि त्यांचे सर्व दत्तात्रय भालेराव दत्तात्रय काका त्यांचे या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. व तसेच सर्वांच्याच या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. ज्यांच्या हाताला हात धरून चालायला शिकले असे असणारे माझे वडील ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. व तसेच ज्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो अशा कैलासवासी देवबाई मारुती उघडे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आणि खरं तर जे आजच्या आपल्या कीर्तनातून जे काही पुण्य एकत्रित येणार आहे ते पुण्य आपण सर्व एकत्र करून माझ्या बोलण्यातून, वादनातून, गायनातून, श्रवण भक्तीतून, यज्ञ यागादी कर्मामधून जे पुण्य एकत्रित येणार आहे तेच आपण आजींच्या नावे पाठवणार आहोत. सर्वांनी भगवंताच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करायची. मी या ठिकाणी प्रार्थना करते, भगवंता आत्ताची गती तू त्यांना दिली त्याच्यापेक्षा उच्च असणारी गती तू त्यांना दे अशी या ठिकाणी प्रार्थना करते आणि सर्वांचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही. परंतु असं या ठिकाणी वैष्णव त्यांचे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, परंतु असो ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं नाही घेतलं ते महादेव. ज्ञानेश्वर